Welcome all of you. I am Ganesh Kad and this is the first lecture that we are going to learn. आता जे काही आता पहिलं लेक्चर आपण स्टार्ट करणार आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण डायरेक्ट ग्रामर शिकणार नाहीये. त्या ठिकाणी या लर्निंगचे दोन भाग केलेले असणार आहे, हे लक्षात घ्या. या दोन भागामध्ये हा पहिला भाग आहे जो आपण आता शिकणार आहे बेसिक, आणि दुसरा हा रेग्युलर टॉपिक. अर्थात ग्रामर, हे लक्षात घ्या. पहिला जो भाग आहे हा बेसिकचा आणि नंतर हा रेग्युलर जो टॉपिक आहे अर्थात तो ग्रामरचा पार्ट मग आपण सुरू करणार आहे. एक लक्षात घ्या, कोणाला अत्यंत म्हणजे जी भीती असते, इंग्लिश आपल्याला जमत नाही, त्यानंतर वाचल्यानंतर ते काही कळत नाही, ग्रामरचे नियम पाठ करावे लागतात, हे सगळं डिलीट करा त्या डोक्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एक सिंपल बेसवर आपण जाणार आहे. कुठलंही वस्तू किंवा साधी गाडी घ्या, ही गाडी तयार होण्यासाठी काय लागतं तर त्याचे स्पेअर पार्ट्स. जर स्पेअर पार्ट्स मजबूत असेल तरच गाडी मजबूत होईल, आणि म्हणून या बेसिक जर मजबूत असेल तरच ह्या गोष्टीला प्राधान्य आपल्याला देता येईल किंवा तरच ही गोष्ट आपल्याला शिकता येईल. आपण पुस्तकात अभ्यास करत असताना डायरेक्ट ही गोष्ट वाचतो, त्याच्यामुळं आपल्याला जर आपलं ह्या बेसिक स्ट्रॉंग नसेल तर याला फेस करावं लागतं, इथे प्रॉब्लेम्स तयार होतात. म्हणून कोणाला काही जरी येत नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी या बेसिकचे जे 7 ते 8 लेक्चर्स त्या ठिकाणी मी जे घेणार आहे यातलं एकही लेक्चर तुमचं मिस व्हायला नको, कारण आपलं पुढचं लेक्चर हे अगोदरच्या लेक्चरचा बेस असतो, हे कायम लक्षात ठेवा. अगोदरचं लेक्चर जर तुम्हाला आलं तरच तुम्हाला पुढचं लेक्चर येईल. तुम्हाला ग्रामरचं टॉपिक तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही या बेसिकचे लेक्चर्स वारंवार तुम्ही बघणार किंवा त्या ठिकाणी अंडरस्टँड करणार, आणि तरच आपल्याला इकडे जाता येईल. दुसरी गोष्ट, हे ऑनलाईन जरी लेक्चर असलं तरी याला ऑफलाईन टाईप आपल्याला कसं शिकता येईल किंवा ऑफलाईन टाईप त्याला अंडरस्टँड कसं करता येईल याच्याकडे आपला कल असणार आहे. थोडक्यात नियम फॉर्म्युला या कन्सेप्टपेक्षा कन्सेप्टवरती भर असणार आहे, म्हणजे ॲप्लाइड कन्सेप्ट. मग याच्यामध्ये बेसिकला मी दुसऱ्या भाषेत स्पेअर पार्ट्स असं म्हणतो. हे स्पेअर पार्ट्स आपले मजबूत झाले पाहिजे, त्या अँगलनं आपण इकडे आता वळूया. कन्सेप्ट बेसिक, यामध्ये आतापर्यंत शिकलेलं तुम्ही ग्रामर खरंच हे इतकं अवघड असतं का? किंवा स्पर्धा परीक्षा आणि आपण वाचत असलेली पुस्तकं आणि ज्यावेळेस एक्झाम टॅकल करतो त्यावेळेस वाचलेल्यांपैकी आपल्याला काहीच सुचत नाही. मग असं का घडतं? त्याच्यामध्ये अनेक कारणं आहे. पहिली गोष्ट, आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेले नसतात. ज्या गोष्टी आपण वारंवार वाचलेल्या आहेत त्याच्यावरच तो प्रश्न असतो, पण त्या गोष्टीचा ॲप्लाइड ज्या कन्सेप्ट असतात त्या गोष्टी आपण कधी केलेल्या नाही. म्हणून ज्याला काही येत नाही त्याने हे डोक्यातनं पहिले डिलीट करून टाका की आपल्याला फार अवघड आहे, हे ऑनलाईन बघितल्यानंतर जमणार नाही. त्याची सगळी व्यवस्था मी केलेली असणार आहे की आपण हे 2-3 टप्प्यातनं जाऊन तो कन्सेप्ट क्लिअर केलेला असणार आहे. हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या. आता बेसिक या टॉपिकमध्ये मी पहिला कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला इथं मांडतोय. सब्जेक्ट असं काहीतरी असतंय, हे तुमच्यासाठी असं काहीतरी. ऑब्जेक्टिव्ह केस आणि इकडे हा पजेसिव्ह केस. हा आता मुळात तुमचा पहिला ड्रॉबॅक, कुठलंही इंग्लिशचं हेडिंग किंवा त्याला जे काय म्हणतात तो वर्ड वाचला की त्याचं तुम्ही पहिले मराठी करता. आपल्याला हे पहिले स्टॉप करायचंय. त्याला काय म्हणतात त्याच भाषेत त्याला, म्हणजे हा जर सब्जेक्ट तर सब्जेक्ट, पण त्याला समजून घेऊ आपण सब्जेक्ट काय असतो तर. पण त्याला करता इथं म्हणू नका. करता हे मराठीत तिथे पाठ करा, पण इंग्लिशमध्ये इथे करता आणू नका. कर्म मराठीत त्या ठिकाणी तुम्ही पाठ करा, पण कर्म इंग्लिशमध्ये नका म्हणू, त्याला ऑब्जेक्टच म्हणा त्या ठिकाणी. हे पहिले लक्षात घ्या. मग या अँगलनंच आपण त्याकडे बघणार. हा जो ड्रॉबॅक आहे की कुठलंही मराठी वाचलं की त्याचं पहिले इंग्लिश, त्या ठिकाणी इंग्लिश वाचलं की त्याचं पहिले मराठी होतंय. हा जो ड्रॉबॅक आहे आपला, हा आपल्याला थोडा मोडीत काढायचा आहे जेणेकरून टाइम कंझ्युम जो असतो तो
वेळ जात नाही आणि कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे आपण तिथे फास्ट वर्क करत असतो. मग आता इथे सब्जेक्ट म्हणजे काय बाबा? तर सब्जेक्ट हे असतंय, हे सगळ्यांना माहिती आहे, हे हूच आन्सर असतंय. म्हणजे हूने प्रश्न विचारला तर तुम्हाला सब्जेक्ट भेटणार. हू म्हणजे काय? कोण. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय? तर हे हुम याने क्वेश्चन केला तर त्याचं जे उत्तर येईल तो असतो ऑब्जेक्टिव्ह केस, ज्याला तुम्ही मराठीत कोणाला असं म्हणतात. आणि हा तुम्ही कोण असा म्हणणार. आता विषय असा आहे की त्या ठिकाणी जे सब्जेक्ट आहे, हा जो हू आहे, तर डोर ऑफ ऍक्शन ही आपली त्या ठिकाणी डेफिनेशन असणार. म्हणजे जो त्या ठिकाणी ऍक्शन करतो तो सब्जेक्ट. म्हणजे रमन एट मँगोज, मग या ठिकाणी हू रमन, मग तो रमन सब्जेक्ट झाला. आता मी जर विचारलं सब्जेक्ट कोण, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मला सांगणार. पण आता इथे सब्जेक्ट जे तुम्ही फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असं तुम्ही पाठ केलेलं असतं. तर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, आता थोडंसं याला मी मॉडिफाय करणार. थोडं पुस्तकाच्या बाजूला जाऊन ते आपल्या बेसिकला आपल्याला पुढे जे जे करायचं आहे त्याच्यासाठी ही तयारी केलेली असणार आहे, हे पहिलं लक्षात घ्या. तर मी याचं 2 गटात त्या ठिकाणी वर्गीकरण करतोय आणि मला ते 2 गटात पाठ पाहिजे. पहिला गट ही, शी, इट आणि हा जॉन, हा पहिला गट आहे. सांगा पहिला गट कोणता? ही, शी, इट आणि जॉन. दुसरा गट आय, वी, त्या ठिकाणी हा इथे दे आणि यू, हा त्या ठिकाणी दुसरा गट आहे. सांगा पहिला गट ही, शी, इट, जॉन. दुसरा गट आय, वी, दे, यू. दुसरा गट आय, वी, दे, यू. पहिला गट ही, शी, इट, जॉन. आता परत लक्षात घ्या, परत सांगतोय की जेव्हा जेव्हा मी इथे प्रश्न उपस्थित करेल पहिला गट, तर हे कॅमेऱ्यावरती मी बोलतोय याचा अर्थ असं इमेजिन करायचं की तुम्ही पलीकडे माझ्या समोर बसलेले आहात वर्गातच. तर तुम्ही तिकडनं मला रिस्पॉन्स द्यायचा, हिडन रिस्पॉन्स म्हणू आपण त्याला, की त्या ठिकाणी मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही स्वतः त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा पाहत असताना तो व्हिडिओ. मी म्हटलं पहिला गट, तर तुम्ही तिकडनं मनातल्या मनात म्हणायचं, पुटपुटायचं ही, शी, इट, जॉन. मी म्हटलं दुसरा गट, तर तुम्ही तिकडनं म्हणायचं आय, वी, दे, यू. कारण जरी इथं कॅमेऱ्यावरती मी एकटाच इथं असलो तरी सुद्धा हा वर्ग आहे असं फील करून तुम्ही मला त्या ठिकाणी रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुम्हाला ते सहजरित्या पाठ होईल, हे लक्षात घ्या. आणि माझा हट्ट असेल इथे की जे काय बोर्डवरती इथे मी मांडणार ते तुम्हाला आलंच पाहिजे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रोसिजरमधून जाऊ आणि शेवटी कसं सॉल्व्ह होत नाही किंवा त्याचा प्रश्न कसा सुटत नाही ते सुद्धा मी या लेक्चरच्या एंडिंगला किंवा मध्ये सांगणार की आपल्याला काय काय करायचंय. सांगा पहिला गट काय रे बाबा? ही, शी, इट, जॉन. दुसरा गट आय, वी, दे, यू. आता हे किती वेळेस पाठ होईल? ऑब्जेक्टिव्ह केस काय? तर ही, याचं हिम, इकडे हर, इकडे इटच, इकडे जॉन. आता जॉन म्हणजे काय? तर हा एनी नेम, हे कुठलंही नाव असणार. सांगा जॉन म्हटल्यानंतर काय? एनी नेम. आय, मी, वी, अस, दे, देम, यू, यू. हा झालं एक स्वरूप. म्हणजे ही, हिम, शी, हर, इट, जॉन, जॉन, आय, मी, वी, अस, दे, देम, यू, यू. आता तुम्ही काय केलेलं आहे आतापर्यंत पुस्तकामधून पाठ करताना? ही म्हणजे तो, हिम म्हणजे त्याला, शी म्हणजे हर, इकडे शी म्हणजे हा त्या ठिकाणी ती, हर म्हणजे तिला. तर शी, हर. मग आता इथे जे आहे तुम्ही हे मराठीत जे पाठ केलंय त्याला थोडंसं स्टॉप करायचं. ते मराठीत अंडरस्टँड न करता आपण प्रॉपर आहे त्या वेनं त्याला अंडरस्टँड करू. आपण ही कशाला म्हणणार? तो थर्ड पर्सन असणार जो आपल्यात नाहीये किंवा आपल्या समोर नाहीये. मग असा कुठतरी असा व्यक्ती ज्याला आपण असा दाखवतो की बघा तो, म्हणजे मग तो ही सिंग्युलर, एकटा चालला, एक व्यक्ती चालली, तुमचा मित्र चालला तर ही. त्या ठिकाणी एक मुलगी चालली ते झाली शी. एकदम त्याला आपण शी म्हणणार सिंपल वे ना. असं जर समजा त्या ठिकाणी एक आपण
ज्या गटात नाहीये आणि तो गट असा आपल्याला दिसतोय तो आपल्यासाठी दे. ज्या गटात आपण आहे तो गट, तो ग्रुप, त्यामध्ये आपण काय म्हणणार, वी. हे डोळ्यासमोर पिक्चर आणायचं, तो वी असणार. आपण ते शब्दशः मराठीत पाठ करू नका, वी म्हणजे आम्ही. तर ते त्याला आपण असं म्हणायचं डायरेक्ट, ते इमॅजिनेशन. हा वी, आपण स्वतः आय, जो आपल्या समोर असतो, एक असो का पूर्ण ग्रुप असो, तो यू होणार. मग एक असला तरी यू आणि पूर्ण ग्रुप असला तरी तो यू. मग हे इमॅजिन करायला शिकायचं आता, की समजा एक व्यक्ती असा चालला रोडनं, आपण काय म्हणणार, ही. आता 2-3 व्यक्ती चालले, तो काय झाला, दे. तुम्हाला सांगायचंय हा आय, तुमचा मित्र तुमच्या समोर आहे, तुम्हाला सांगायचंय बाबा तू, पण तू यू. तो आणि तुम्ही, म्हणजे शेवटी तो काय झाला, ग्रुप तयार झाला. मग तो झाला वी. म्हणजे तुम्ही ज्याच्यात आहात तुम्ही ग्रुपमध्ये, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये नाही आहे तो ग्रुप तुमच्यासाठी जर तिकडे असेल तर तो झाला दे, तुमच्या समोर असेल यू. अशा अनेक गोष्टी की तुम्ही त्याला मराठीनं पाठ करता, हे इमॅजिन करायचं. कारण मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा, बरेच जण आपण मराठीतलंच ग्रामर इंग्लिशला लादण्याचा प्रयत्न करतोय, इथंच आपलं कुठेतरी चुकतंय, हे लक्षात घ्या. मराठी भाषेमध्ये आपण आदराने तुम्ही वगैरे हे एकाच व्यक्तीला असं म्हणत असतो बऱ्याच वेळेस, पण इंग्लिशमध्ये व्यक्ती लहान असो किंवा मोठा असो त्याच्यासाठी एकच वर्ड आहे, तो ही. मग तो छोटाही व्यक्ती असला आणि मोठाही व्यक्ती असला तरी तो हीच असणार. पण आपल्याकडे लहान असेल तर का रे तू, आणि आपल्यापेक्षा त्या मोठा असेल तर आपण तुम्ही म्हणतो. इथं पासून ही तफावत आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टींची. म्हणून हे फार महत्वाचं इथं अंडरस्टँड करणं, की डायरेक्ट आपण कशाला ही म्हणायचं, कशाला शी म्हणायचं, दे कशाला म्हणायचं, वी कशाला म्हणायचं, आय कशाला म्हणायचं, याच्यावरतीच आपला जो टाइम जातो प्रश्न वाचण्यामध्ये आणि त्याचं परत मराठी करण्यामध्ये, हे कुठेतरी थांबल. हे पहिलं लक्षात घ्या. आणि म्हणून मग इथे ही, हिम, शी, हर, इट, इट, जॉन, जॉन, आय, मी, वी, अस, दे, देम, यू, यू, हा एक झाला पहिला गट. आता या गटाचं वैशिष्ट्य काय, या पूर्ण याचं, तर याचं वैशिष्ट्य आहे की हे दोन्ही एका घटकाने जोडले असतात. तो घटक म्हणजे हा व्हर. लक्षात घ्या. म्हणजे व्हर्बच्या अगोदर हा असा सब्जेक्ट आणि व्हर्बच्या नंतर हा असा ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस ज्याला आपण म्हणू. मग हे व्हर्बना जोडलेले असणार. तर हे व्हर्बना जोडलेले असल्यामुळं व्हर्बच्या अगोदर हेच येईल, एच ईच येईल. एच आय एम हा व्हर्बच्या अगोदर येणार नाही. हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या. एस एच ई हा व्हर्बच्या अगोदरच येईल, पण व्हर्बच्या अगोदर एच ई आर असं येणार नाही. व्हर्बच्या अगोदर हा इथे आय असाच येईल आणि व्हर्बच्या अगोदर यमी असं येणार नाही, किंवा व्हर्बच्या नंतर हा आहे असा येणार नाही. हे चेंज होणार नाही. व्हर्बच्या अगोदर हेच असं येणार, व्हर्बच्या नंतर जर हे लिहायचं असेल तर हे याच फॉर्म मध्ये येणार. थोडक्यात काय, इथंच आपण त्याला एक स्वरूप मांडू. मी जर म्हटलं हर asked him a question. आता सिंपल हा व्हर्ब आहे. आता या व्हर्बच्या अगोदर आता आपण जो टॉपिक शिकतो त्यालाच फोकस करा. याचं मराठी काय होतंय ते फोकस करू नका सध्या. आपण ज्या गोष्टीवरती सध्या फोकस करतोय मग ह्या, तर याचं इथेच चेक करा सध्या. याचं मराठी काय होतं, हा टेन्स कोणता आहे, ह्या गोष्टी आणायच्या नाही. अंडरस्टँड करताना कशा कशाला हे एक एक पार्ट आपण तयार करणार आहे. मग हा जो हर आहे, हा व्हर्ब, हा इथे व्हर्ब आहे, मग हा हर असा येणार नाही, ही झाली एरर. इथे आपल्याला हा एसएचच घ्यावं लागणार. मग शी आस्क्ड हिम, हिम बरोबर आहे. पण हेच जर आता मी असं म्हटलं, मी टोल्ड हर धिस न्यूज. आता इथे हे एरर झाली, पण इथे काय असणार, आय टोल्ड हर. थोडक्यात यातून काय, आता हे तिसरं, वी हेल्प्ड ही इन धिस केस. आता
परत एकदा हा व्हर्ब आहे, हे बरोबर आहे डब्ल्यू, पण हे याची चुकलंय, इथे पाहिजे HIM, हिम म्हणजे हुम, कोणाला, हुम हेल्प्ड, हिम, हु टोल्ड, आय टोल्ड, हु आस्क्ड, शी आस्क्ड, हुम आस्क्ड, हिम आस्क्ड, हिम कोणाला, हुम टोल्ड कोणाला सांगितलं, हर तिला. लक्षात घ्या, हे झालं याचं एक जनरल बेसिक स्वरूप. आता हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट झाला एक भाग की व्हर्बच्या अगोदर हेच येणार, व्हर्बच्या नंतर असं हेच येणार, हेच स्पेलिंग येणार. आपण हा चार्ट 1000 वेळेस वाचलेला आहे, हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात. तरी सुद्धा आपण याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण वाचलं काय, ही म्हणजे तो, ही म्हणजे त्याला, हे पाठ केलं तो चार्ट पुढे बाजूला करून टाकला. नाउ आय एम फोकसिंग दिस पार्ट, पजेसिव्ह केस. पजेसिव्ह केस ऍक्च्युली पजेशन इज इक्वल टू, आता आपल्या मराठीत त्याला मालकी आपण म्हणू, पजेशन. मग आता पजेसिव्ह केस त्याच रिलेटेड आहे ज्याला आपण मराठी मालकी, हे मालकी सांगते. हे कशाचं उत्तर आहे, तर हे हुज अर्थात कोणाचे याचं उत्तर आहे. मग हुज कोणाचे, मी जर म्हटलं आता आपण आता 1000 वेळेस माय बॅग, या बॅगवर मालकी माझी, माय. युअर बुक, बुकवर मालकी युअरची, तुझी, मराठीत आपण त्याला. अवर स्कूल, पण मालकी नाही होऊ शकत, पण ते पजेशन सांगते, हे लक्षात घ्या. मालकी म्हणजे स्वतःच्या मना. अवर स्कूल म्हटल्यानंतर की ते पजेशन सांगायला लागलं त्या ठिकाणी. पजेशन म्हणजे थोडक्यात काय की आपण त्याच्याशी रिलेटेड आहे, आमची शाळा, त्या अभिमानास्पद कन्सेप्ट. मग या ठिकाणी याची पजेसिव्ह केस आपण या ठिकाणी बघणार, ही, हिम, इथे आहे हा हिज, शी, हर, हा हर, आणि ह्या ठिकाणी हर्स. लक्षात घ्या. आणि आता फर्स्ट एरर आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस यू, मी इथे इंट्रोड्यूस करतो या ठिकाणी, आणि हे आपल्या पहिल्या लेक्चर त्या ठिकाणी ही फर्स्ट एरर स्टार्ट होते, हर्स, ही झाली एरर. असा ऍपॉस्ट्रोफियस येणार नाही, लक्षात घ्या. याची आरएसच येईल, पण याची आर ऍपॉस्ट्रोफियस येणार नाही, ती एरर असणार आहे, हे लक्षात घ्या. इकडे ITS येईल, पण असा IT ऍपॉस्ट्रोफियस ही एरर असणार आहे. याचा अर्थ इट इज, इट वॉज आणि इट हॅज असा असतो, हे लक्षात घ्या. या इट्सचा अर्थ जो आहे तो इट इज, इट वॉज आणि इट हॅज असा असतो. इट इज, इट वॉज, इट हॅज, हा असा अर्थ होतो. ती पजेसिव्ह केस होत नाही. एकदा चेक करा. याचा अर्थ इट इट्स, इथे IT ऍपॉस्ट्रोफियस असं येणार नाही. त्याचा अर्थ वेगळा होतो. इट इज होतो, इट वॉज होतो, इट हॅज होतो. तो इंट्रोडक्टरी कन्सेप्ट याच्यामध्ये असणार. परत एकदा चेक करा. याची आर ऍपॉस्ट्रोफियस असं येणार नाही. इट्स, जॉन, जॉनला मात्र ऍपॉस्ट्रोफियस येणार, आणि हे दोघेही कायम अपवादातच असणार. ते आपण बघू काय अपवाद. तर ITS पण जॉन्स ऍपॉस्ट्रोफियस असं येणार, प्रॉपर नाऊन आहे. पुढे आय, मी, माय, आणि इकडे माइन. माइन्स असं होणार नाही, हे पहिले लक्षात घ्या. माइन्स असं होत नसतं. वी, अस, अवर, अवर्स, पण जे अवर्स आहे ही झाली एरर, लक्षात घ्या.
दे देम, देअर, देअर्स, पण देअर्स ॲपॉस्ट्रोफी एरर, यू यू, युअर, युअर्स, युअर्स ॲपॉस्ट्रोफी युअर्स ही एरर असणार आहे. चला बघू काय आहे तर या ठिकाणी. बघा एकदा चेक केलं हे सगळं. आता याच्यामध्ये परत लक्षात घ्या, हिज, हर, हर्स, पण हर्स ॲपॉस्ट्रोफी येणार नाही. इट्स, जॉन्स, पण ITS ॲपॉस्ट्रोफी असा पजेसिव्ह केस म्हणून येणार नाही, कारण IT ॲपॉस्ट्रोफी चा अर्थ इट इज, इट वॉज आणि इट हॅज असा होतो. माय, माइन, लक्षात घ्या, माय, माइन, पण माइन्स असं येणार नाही ॲपॉस्ट्रोफी किंवा त्या ठिकाणी प्लुरल. अवर, अवर्स असं येईल, पण अवर्स ॲपॉस्ट्रोफी येणार नाही. देअर, देअर्स आणि देअर्सला ॲपॉस्ट्रोफी येणार नाही. युअर, युअर्स, युअर्सला ॲपॉस्ट्रोफी येणार नाही. पण आतापर्यंत आपण युअर्स फेथफुली वगैरे असं परीक्षेला युअर्स लव्हिंग हे पत्र लिहिताना ज्यावेळेस शाळेत असताना तिथं आपलं युअर्सला ॲपॉस्ट्रोफी आला काय किंवा फक्त यस लिहिला काय, तर आपण त्याचा कधीच काही अंदाज घेतला नाही, फक्त लिहायचं. कारण अर्धा अर्धा मार्क त्याला आपला क्लिअर होत होता आणि कुठतरी 35 पर्यंत आपण मजल मारण्याचा प्रयत्न करत होतो. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता याच्यामध्ये परीक्षेला आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कितीतरी प्रश्न आलेले या बेसवर. हा चार्ट फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन याच्याशी जे रिलेटेड आहे, हा अनेक वेळेस आपण वाचलेला आहे, हे पहिले लक्षात घ्या. आणि हा चार्ट जो आहे हा अनेक वेळेस वाचलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी याच्यावरती आपण कधीच विचार केला नाही की याच्या ठिकाणी एरर कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार झालेली असेल. नाव इथे पॉझिटिव्ह केस होत. आता इथं जे मी मराठी लिहिलंय कोणाला कोणाला, आता इथं मी सांगितलं सब्जेक्टचं करता वगैरे करू नका, हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आता इथं लिहिलेलं आहे, हे पहिले लक्षात घ्या. इथे हा जो दोन गट आहे, मी या दोघांबद्दल इथे जास्त बोललो. 1 2 याच्यात आणि याच्यात काय फरक दिसतोय तुम्हाला ते तुम्ही चेक करा. याच्यामध्ये यस 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 असं आहे, पण यामध्ये असं तुम्हाला यस दिसत नाही, ते फक्त ज्याला चौकट केलेली आहे तिथेचे, म्हणून मी त्याला अपवादाच्या चौकटीत टाकलेले, हे पहिले लक्षात घ्या. त्याला अपवादाच्या चौकटीत मी इथे टाकलेलं आहे. इथे चौकट सोडली की बाकी यस येतो का? नाही. पण इकडे यस आला. या दोघांमध्ये काय फरक आहे ते आता आपण नीट समजून घेऊ. ज्या ठिकाणी यस आहे किंवा हा जो गट आहे याच्या सोबत नाउन लक्षात घ्या येत नाही. बघा, जे यस आहे याच्यासोबत नाउन येत नाही, आणि जो हा गट आहे तर याच्यासोबत म्हणजे लगेच नाउन येतो. बघा, मग आता यातून काय लक्षात आलं की जिथे यस आहे तिथे यन म्हणजे नाउन येणार नाही, आणि जिथे यस नाही तिथे नाउन येईल. त्याला काय म्हणतात ते आपण नंतर बघू. पहिले ही कन्सेप्ट काय सांगते ते आता या ठिकाणी चेक करणार. इथे सोप्या भाषेत हा यन आणि हा यस, हा यन म्हणजे आपल्या भाषेतला हा नाउन आणि हा इथे यस. लक्षात घ्या, जर नाउन आला तर यस येणार नाही, तर नाउन आला, नाउन आहे तिथे, यस येणार नाही, आणि नाउन नाही तर यस येणार. म्हणजे दोघं एकत्र येणार नाही, एकत्र येत नाही, हे पहिले लक्षात घ्या. मग एकत्र येत नाही, मग याला अपवाद कोणता? तर हा इट्स आणि जॉन्स म्हणजे हे एनी नेम, याच्या सोबत नाउन असणार यस असून पण, हे पहिले लक्षात घ्या.
मग आता कसं लक्षात ठेवायचं, यन नॉर्थ पोल, यस साऊथ पोल, दोघं एकत्र येणार का, नाही. मग आता याच्याही पुढे जाऊन याच्यावर कशा पद्धतीने एरर तयार होतात हा आपला पूर्ण लेक्चरचा कन्सेप्ट आहे, केवळ एवढ्या बेसवर. याच्यासाठी कुठलाही नियम पाठ करण्याची गरज नाही, याच्यासाठी एवढंही मराठी पूर्ण पाठ करण्याची गरज नाही. तर कन्सेप्ट दडलाय तो या बॉक्समध्ये, हा मॅजिक बॉक्स आहे आता या ठिकाणी, लक्षात घ्या. परत समजून घ्या, यन नाऊन आणि हा यस. म्हणजे बऱ्याच वेळेस असं आपण बघतोय की एखाद्या व्यक्तीची भीती वाटत असेल किंवा काय, आपण बघतोय आहे का, मग तो असला की आपण जात नाही. मग आपण स्वतःला यस समजायचं, पुढे नाऊन समजायचं. नाऊन आहे का, मग आपण नाही जाणार, लक्षात घ्या. नाही का, मग आपण तिथे जाणार. मग असा हा नाऊन थोडक्यात एक, आणि हा यस, ते या दोघांचं वैर आहे इथे. ते दोघं एकत्र येणार नाही, अपवाद इट्स आणि जॉन्सचा. मग आता इथे ज्याच्यासोबत नाऊन येतो याचा अर्थ हे ऍडजेक्टिव्हचं फंक्शन करतात आणि हे स्वतंत्र येतात, म्हणजे स्वतंत्र आहे इथे. मग हे जे स्वतंत्र आहे याचा अर्थ हे या ठिकाणी प्रोनाऊनचं कन्सेप्ट हा असणार, यांच्यासोबत कोणाला यांची गरज नसणार, हे कशाच्या तरी ऐवजी वापरलेले असणार, नाऊनच्या ऐवजी वापरलेले असणार, आणि म्हणून हे प्रोनाऊनचं या ठिकाणी फंक्शन्स करतात. पण हा भाग परत पुढे 2 ते 3 वेळेस रिपीट होतो आणि तेव्हा याचं एक्झॅक्ट काय फंक्शन आहे, याला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं आणखी प्रोनाऊन काय जे असेल हे पुढे असणार. इथं फक्त मला जी कन्सेप्ट बेसिक स्वरूपात तुमची जी तयार करून घ्यायची तेवढाच विचार करायचा, याच्या पुढच्या याचा विचार करू नका. कारण आपण जे जे शिकतोय ते फक्त पहिले परफेक्ट करा. बऱ्याच वेळेस काय होतंय, आपण हे शिकत असतोय आणि आपला विचार डायरेक्ट पुढच्या ग्रामवर जातो. तो विचार करून फायदाच नाही, तो प्रश्न प्रलंबितच राहील. शिकला नाही तर तो प्रश्न प्रलंबितच आहे. त्या ठिकाणी गेल्यावर तो प्रश्न आपोआप सुटणार ते शिकत असताना. आणि म्हणून मग इथे कन्सेप्ट काय आहे तर ॲपास टू पीएस आणि याचे, आणि म्हणून याच्यावर प्रश्न तयार होतो. मग अशा पद्धतीनं बघा, इट इज अवर्स हाऊस. बघा आता अवर्स हाऊस, इथं हाऊस म्हटल्यानंतर काय येणार, एन. मग हाऊस म्हटल्यानंतर हा एन म्हणजे काय, नाऊन. मग नाऊन जर असेल तर हा यस हवा का इथे, नाही. मग म्हणून ही झाली एरर. मग इथं काय पाहिजे होतं, अवर हाऊस. मग हा झाला असा एररचा पार्ट आणि हे याचं करेक्शन. दुसरा प्रश्न, द बॅग वॉज हर. द बॅग वॉज हर. आता नीट लक्षात घ्या, द बॅग वॉज हर याच्या सोबत नाऊन आहे का, पुढे नाऊन आहे का, नाहीये. मग नाऊन नाहीये, मग तिथे एंट्री कोणाची होईल, यसची एंट्री. पुढे नाऊन नाहीये म्हणून हा हर रॉंग. इथं पाहिजे होतं हर्स, हे झालं करेक्शन, ही झाली एरर. हर नाही हर्स. पण हर्स सुद्धा कोणता, असा यस, ॲपास टू पी यस तर येणार नाही. दिस इज युअर. दिस इज युअर असं अनेक वेळेस, इट इज युअर, दिस इज युअर. पण परत लक्षात घ्या, युअर पुढे नाऊन आलंय का, नाऊन नाही आलंय. मग नाऊन नाही आलं म्हणून आपण हा जो युअर आहे हा करेक्ट असणार का, नाऊन नाही, यन नाही. मग कोणाची एंट्री होईल परत, यसची. म्हणून ही झाली एरर. इथे पाहिजे युअर्स, करेक्ट. ॲपास टू पी यस नाही, फक्त यस. आता या ठिकाणी जे जे इथे इथे मांडलंय की नाऊन असेल तर यस येणार नाही, नाऊन नाहीये तर यस तिथे एंट्री करणार. आणि दुसरी गोष्ट, ॲपास टू पी यस फॉर्म येणार नाही, ती एरर असणार. तो एक भाग आपण आता एकदा चेक करू. ठीक आहे, बघा परत एकदा रिपीट करतोय सगळं. याच बेसवरती कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आपल्याला बरेच प्रश्न विचारलेले आहेत. चेक करा. सब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह केस, आपण ग्रामर शिकत नाही हे पहिले डोक्यात ठेवा, हे आपण बेसिक शिकतोय. सब्जेक्ट, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पजेसिव्ह केस. सब्जेक्ट म्हणजे काय तर हा डोअर ऑफ ऍक्शन, जो ऍक्शन करतो तो सब्जेक्ट, ज्याच्यावर ऍक्शन घडते तो ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस.
बघ सब्जेक्ट कशाचं उत्तर, हुचे उत्तर. पटापट मला आता उत्तर देत चला. सांगा सब्जेक्ट कशाचं उत्तर, हुचं. ऑब्जेक्टिव्ह केस कशाचं उत्तर, हुमचं. कशाने जोडले जाणार, व्हर्बनी जोडले जाणार. पहिला गट कोणता, ही शी इट जॉन. दुसरा गट कोणता, आय वी दे यू. इथे ही हिम, शी हर, इट जॉन जॉन, आय मी, वी अस, दे देम, यू हा एक झाला. त्या ठिकाणी इकडे हिज, त्यानंतर हर हर्स. लक्षात घ्या. पण हर्स जो आहे हा अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट इथे लक्षात घ्या. असे अपॉस्ट्रोफी येणार नाही, ती एरर असणार आहे. इट्स आणि जॉन्स हे ITS येणार. JONS अपॉस्ट्रोफी म्हणजे एनी नेम, कुठलाही जर नेम असेल, प्रॉपर नेम असेल, त्याला अपॉस्ट्रोफी येणार तरच ते मालकी सांगते. पण IT अपॉस्ट्रोफी असं पजेसिव्ह म्हणून येणार नाही, तर त्याचा अर्थ इट इज, इट वॉज, इट हॅज असा होतो. माय माइंड, माइंड्स वगैरे असं काही येणार नाही. अवर सील, परंतु या ठिकाणी अवर्स अपॉस्ट्रोफी ती एरर असणार. देअर सील, पण देअर्स अपॉस्ट्रोफी ती एरर असणार. युअर सील, पण युअर्स अपॉस्ट्रोफी ती एरर असणार. आता या ठिकाणी सोबत काय नाऊन येतं, यांच्या सोबत नाऊन येत नाही, कारण यस असल्यामुळे नाऊन येणार नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट, आपण याचं मराठी जी एरर आहे त्या एररचं सुद्धा मराठी आपण आपल्याला जसं योग्य वाटतंय तसंच करणार, त्यातून अर्थ सुद्धा घेणार. पण मराठीत केलेल्या घटक सांगत नाही ती एरर आहे. जसं धिस बॅग वॉज हर, ती बॅग तिची होती, हे मराठीतून झालं, पण यात एरर कुठे कळाली. आपण सरळ अंडरस्टँड करणार की बॅग तिची होती. बॅग तिची होती हे मराठी ट्रान्सलेट केल्यावरती आपल्याला त्यात एरर आहे हे कळालं नाही, जोपर्यंत तुमची ही कन्सेप्ट क्लिअर नाही. कारण द बॅग वॉज हर अँड द बॅग वॉज हर्स या दोघाचा अर्थ आपण मराठी एकच घेणार, हे पहिलं लक्षात घ्या. मग एरर कशी कळणार, ही कन्सेप्ट क्लिअर असेल तरच एरर त्या ठिकाणी आपल्याला कळणार, हे पहिली लक्षात घ्या. आणि म्हणून मग हा टॉपिक आपण इथे शिकलोय, याचं हे एररचं कन्सेप्ट या ठिकाणी. एरर ही सांगते की यसचं आणि नाऊनचं या ठिकाणी हा कन्सेप्ट आहे. या बॉक्समध्ये या पूर्ण टॉपिकचा इथे आपल्याला जीव दिसणार. नाऊन आणि यस हे दोघं एकत्र येणार नाही. अपवादात्मक इट्स आणि जॉन्स हे सेपरेट पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये ते असणार आहे. नाव हा भाग आपल्या डोळ्यासमोर येतोय, हे एकदा परत चेक करा, काय सांगते हा पूर्ण चेक करून घ्या. आता ते थर्ड एक्झाम्पल आपण बघितलं काय आहे. आता हे फोर्थ एक्झाम्पल या ठिकाणी आपण चेक करू. आय नो इट इज देअर्स कार. परत चेक करा. आय नो इट इज देअर्स कार. Our books were there. He told me your story. They give their books to him. But I know it is their car. I know it is हे सेपरेट लिहिलं. their cars. आता आपण जो कन्सेप्ट शिकतोय त्याच्यावरच आपण फोकस करणार आहे. कार म्हटल्यावर हा काय आला एन. मग हा असा यस किंवा अपॉस्ट्रोफी एस हे असं काही येणार नाही, ती एरर असणार आहे. आणि म्हणून हा पाहिजे फक्त
देअर कार. लक्षात घ्या. आता इथे अवर बुक्स विअर देअर, हा देअर आपला प्लेस सांगतोय. आता अवर बुक्स या ठिकाणी प्लस हा नाऊन आला, हा प्लुरल नाऊन आला, परंतु शेवटी इथे हा फक्त नाऊन आहे. इथे यस वगैरे असा याचा काही संबंध नाही, हा फक्त नाऊन आहे बुक्स. हा नाऊन आल्यावर इथे यस आहे का? नाही. म्हणून हे जे आहे हे करेक्ट आहे. जर ते अवर्स असं असतं तर ती एरर असते. हे पहिलं लक्षात घ्या. आवर बुक्स विअर देअर हे करेक्ट आलं. हा नाऊन आहे, हा या यसचा काही संबंध नाही. आपला फक्त यसचा प्रश्न हा या ठिकाणी अवर देअर युअर यांना आहे. आणि आता या ठिकाणी हा बुक्स हा नाऊन आहे, अवरला इथे कुठलाही यस नाही, म्हणून ही गोष्ट करेक्ट आहे या ठिकाणी. तिथे एरर नाही, नो एरर. ही टोल्ड मी युअर स्टोरी. आता युअर स्टोरीमध्ये प्लस काय आला? नाऊन. नाऊन आला म्हणून हा युअर्स हा यस आला, ही झाली एरर. या ठिकाणी फक्त युअर पाहिजे. दे गिव्ह देअर्स बुक्स, परत एकदा प्लस नाऊन आहे आणि म्हणून देअर्स ही एरर झाली. इथे फक्त आणि फक्त देअर पाहिजे. The book was hers. बघा, द बुक वॉज हर्स. परत आता हा हर्स रॉंग. इथे हर्स असा हवा, कारण नाऊन नाहीये म्हणून हा यस येईल, पण यस हा ॲपॉस्ट्रोफी यस नसणार आहे त्या ठिकाणी. युअर कार इज व्हेरी नाईस. आता इथे युअर प्लस नाऊन आलाय म्हणून हा जो युअर आहे हा करेक्ट आहे, कारण तिथे यस नाही आहे. तर असं हे स्वरूप आहे. म्हणजे भांडण फक्त नाऊन आणि यस याच्यावरतीच ही कन्सेप्ट आहे. याच्यासाठी कुठलाही फॉर्म्युला अति फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही, नियम पाठ करण्याची गरज नाही. आणि याच बेसवरती क्वेश्चन्स आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कसे येतात, म्हणजे कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, हा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर अगदी आपले MPSC असो, सरळ सेवा असो, स्टाफ सिलेक्शन असो, या सगळ्यांसाठी याच्यावरचा आता आपल्याला प्रश्न सोडवता येईल. परत लक्षात घ्या, हा टॉपिक याचा अर्थ आपण कुठला प्रॉपर नाऊन किंवा सब्जेक्ट, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह असं काही शिकलेलो नाही. जे आपल्याला भविष्यात कामाचं आहे त्याच्यासाठीचा हा एक छोटासा घटक आपण इथं फक्त शिकलेलो आहे, हे परत लक्षात घ्या. आणि इथे आपण बेसिक आहे हे आपण ग्रामर सध्या शिकत नाहीये. जे जे मला पुढे तुमच्याकडनं करून घ्यायचंय त्याचे एक छोटंसं गोष्टीची तयारी या ठिकाणी ही आहे. याच्यामध्ये हे असं आहे. मग आता इथे कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे हे आपण आता चेक करू. तर इथे चूज करेक्ट. चूज करेक्ट म्हटल्यावर चूज करेक्ट फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्सेस. ए, इथं लिहित असताना त्या ठिकाणी जे जे प्रश्न लिहिले तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा माझ्यासोबतच. आता पहिला जो इथे प्रश्न आहे चूज द करेक्ट, काय इथे चूज करेक्ट मी लिहिलेलं आहे. तर त्यातला करेक्ट कोणतं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. मग आता आपल्याला जी कन्सेप्ट शिकलो, अर्थात ती एरर कन्सेप्ट आपण शिकलोय, अप्लाइड कन्सेप्ट शिकलोय. आता इथे आपण त्याला अप्लाय करणार. आता बाकी वाक्याचं सध्या मराठी करण्याचा प्रयत्न करू नका, जे शिकलोय ते अप्लाय करा, तरच आपले प्रश्न पटापट त्या ठिकाणी सुटतील. मग आता इथे मला सांगा, ही सोड हीच कार यस्टरडे. इथं हीच कार हा नाऊन आला, बरोबर आहे, म्हणजे हे करेक्ट आहे. द कार इज अवर. आता बघा, कार इज अवर, अवरच्या पुढे नाऊन आहे का? नाही. म्हणजे इथं कोणी यायला पाहिजे होतं अवरच्या जागेवर? इथे यायला पाहिजे होतं अवर्स. म्हणजे ही झाली. दे स्टॉप देअर्स वर्क. आता इथे ॲपॉस्ट्रोफी तर येणारच नाही नाऊन आल्यानंतर,
इथे यसच नको आणि म्हणून इथं फक्त पाहिजे होतं देअर, आणि म्हणून मग हे काय झालं सांगा, दे स्टॉप देअर वर्क, त्यांचं काम त्यांनी थांबवलं. कार आमची आहे, ही सोड हीच कार, त्याची कार, झालंय. आता हे एरर विचारलं काय करेक्ट, म्हणून फक्त ए. याच्यामध्ये काय करेक्ट आहे, मग तुम्हाला करेक्ट आणि इनकरेक्ट विचारलं, इनकरेक्ट हे पहिलं लक्षात घ्या. विचारलं काय आहे, इनकरेक्ट विचारलेलं आहे. मग चूज द इनकरेक्ट ऑप्शन, हा इथे चूज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी महत्वाचा, कारण एक्झॅक्ट निवडणार म्हणून द इनकरेक्ट. ही थ्रू माइन बॅग. आता इथे प्लस काय आहे, नाऊन आहे, माइन येणारच नाहीये, म्हणून हा माइनच्या जागी काय पाहिजे, माय बॅग. मग ही थ्रू माय बॅग, माइन बॅग होणारच नाही. इथे इट इज माय, मुळात लक्षात घ्या. मग इट इज माय, आता इट इज माय पुढं काय, आणि म्हणून मग इथे मायच्या जागी इथे हा पाहिजे होता माइन. माय याच्याऐवजी काय पाहिजे होता, माइन, कारण पुढे नाऊन नाही म्हणून त्याचं जे स्वरूप आहे प्रोनाऊनचं तो माइन येणार. युअर इज नथिंग हिअर, पण इथे जो युअर मांडलाय हा युअरच्या पुढे नाऊन आहे का, नंतरच्या गोष्टीला, व्हर्बच्या नंतरच्या घटकाला काहीही मतलब नाही, त्याला काही विषय नाही. याच्या शेजारी प्लस नाऊन आहे का, तर प्लस नाऊन पुढे इथे नाहीये, म्हणून युअरच्या जागेवरती इथे पाहिजे होता युअर्स, म्हणजे युअर्स तुझं, इज नथिंग हिअर, काहीच नाहीये. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे ही झाली एरर, ही एरर, ही एरर, ही एरर. याचा अर्थ आपलं उत्तर येतं ABC, कारण आपल्याला विचारलं इनकरेक्ट विचारलं. काय विचारलं, इनकरेक्ट. मग इनकरेक्ट विचारल्यामुळं हे तीनही चुकले, म्हणून ABC. मग आता याचं करेक्शन काय आहे, ही थ्रू माय बॅग, इट इज माइन, युअर इज नथिंग हिअर, म्हणजे युअरच्या जागेवर पाहिजे युअर्स, युअर्स इज नथिंग हिअर, तेव्हा ते मात्र त्या ठिकाणी करेक्ट येत आहे. हा क्वेश्चन बघा, असं PSI ला बऱ्याच वेळेस असा प्रश्न आलेला आहे, हे पहिलं लक्षात घ्या. मग हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण काय करणार, वी लॉस्ट डॉग. आता इथे पर्याय निवडा, डॉग प्लस काय आला, हा नाऊन आलेला आहे, लक्षात घ्या. मग प्लस नाऊन आलेला याचा अर्थ इथे काय येईल, अवर्स किंवा आवर, तर आवर येईल फक्त, यस येईल का नाही. पहिला ऑप्शन यसचा आहे, दुसरा ऑप्शन यसचा आहे, हे दोन्ही ऑप्शन इथंच बाद झाले. पहिल्याच याच्यात हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बाद झालेले असणार आहे. इथे चेक करा, अवर युअर. आता हा या दोघांमध्ये, आता पहिला तर हे अवर डॉग फिक्स, ते क्लिअर झालं. शी हॅज हिडन बॅग प्लस काय आला, नाऊन, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी युअर आणि युअर हे ऑप्शन सारखेच आहे, म्हणून हे करेक्ट, युअर युअर ओके. हा या ठिकाणी इथे लिहिताना अवर डॉग करेक्ट, युअर बॅग करेक्ट. आता द कार इज, मात्र आता इथे प्लस नाऊननी म्हणजे यस वाला ऑप्शन या ठिकाणी असणार, अवर आणि अवर्स. बघा इथे हा अवर आहे आणि इथे हा अवर्स आहे, तर यातला हा अवर जो आहे हा एरर झाला, हा मात्र करेक्ट आहे, कारण इथे काही नाही, आणि म्हणून मग इथे हा अवर्स करेक्ट. द कार इज अवर्स, आणि म्हणून तिसरा जो आहे बॅग, तो युअर युअर सारखा ऑप्शन आहे, हा युअर, आणि मग यातून लक्षात येतं की आपला चौथा ऑप्शन हा करेक्ट आहे. ए तर तिथेच पहिले गेले, तिसरा हा या ठिकाणी गेला, चौथा ऑप्शन हा अवर्समुळे हा बरोबर आहे. संपला, इथे दोन तर गेले आणि हा तिसऱ्या याच्यावर येतो. आणि म्हणून मग अशा स्वरूपाचं प्रश्न आपल्याला, ज्या कन्सेप्टला आतापर्यंत आपण 1000 वेळेस वाचला असेल, म्हणजे 5व्या वर्गापासून ते आतापर्यंत अनेक वेळेस वाचला असेल थोडक्यात, त्या सुद्धा टॉपिक वरती अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे ते आपण आता चेक करू. एकदा पटापट एकदा चेक करा. मी परत सांगतोय, ही सोड हीच कार, कार नाऊन आला म्हणून हीच ओके. द कार इज अवर नाही, काय पाहिजे अवर्स, यस आला. दे स्टॉप देअर्स वर्क, अपॉस्ट्रोफी वर्क नाही, फक्त देअर वर्क येणार कारण पुढे नाऊन आला. ही थ्रू माइन बॅग नाही, माइन बॅगच्या ऐवजी माय बॅग येणार. इट इज माय नाही तर इट इज माइन येईल. युअर इज नथिंग, युअरच्या पुढे नाऊन नाही म्हणून तो युअरच्या ऐवजी युअर्स पाहिजे. वी लॉस्ट डॉग आहे म्हणून अवर डॉग.
शी हॅज हिडन, बॅग आहे म्हणून युअर बॅग, युअर्स बॅग येणार नाही. द कार इज अवर नाही तर अवर्स येईल, आणि बॅग कसं येईल, युअर बॅग येईल. तर हे असं हे याचं स्वरूप आहे, यानुसार याची हे कन्सेप्ट आहे. आता या व्यतिरिक्त हा नेक्स्ट क्वेश्चन्स आता चेक करा, हे डायरेक्ट तुमच्या समोर बोर्डवरती मी मांडले. चूज द इनकरेक्ट ऑप्शन. आता हा प्रश्न एवढा महत्वाचा आहे की असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो या एवढ्या छोट्या कन्सेप्टवर. हे फर्स्ट लेक्चर आहे, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. आणि या फर्स्ट लेक्चरलाच आपल्याला परीक्षेला बघ, ती कुठली एक्झाम असो, अगदी स्टाफ सिलेक्शन पासून ते आपल्या MPSC आणि अगदी सरळ सेवेपर्यंत असो, आपल्याला जर कन्सेप्ट त्या ठिकाणी आली तर त्या कन्सेप्ट बेसवरती आपल्याला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो. मी थोडंसं आणखी वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले आहे, ते आता आपण चेक करू. आता या प्रश्नाचं उत्तर काय, तर याचं उत्तर आपण जे इमॅजिन करू. तुम्ही आता प्रश्न वाचा बघा, तिथे माझ्यासोबत मनातल्या मनात प्रश्न वाचा. अवर इज युअर, अवर्स इज युअर्स, अवर इज युअर्स, अवर्स इज युअर. ऑप्शन इथे दिलेले आहे आणि यातला आपल्याला इनकरेक्ट निवडायचं आहे. तर आता आपण चेक करू याच्यामध्ये काय. अवर इज युअर हा ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतो, म्हणजे मॅक्झिमम मुलांना बरोबर, कारण ते आपली एरर फाइंड आउट करणे म्हणजे काय की वाक्य वाचलं तर जी अडखळली नाही तर नो एरर, वाक्य वाचलं जी अडखळली तर एरर, हा आपला त्या ठिकाणी कन्सेप्ट असतो. पण थोडंसं नीट कन्सेप्टच्या बेसवरती आपण जाऊ. अवर इज युअर, खरं तर या ठिकाणी युअर सोबत प्लस नाऊन आहे का, तर नाही. इथे आहे का, तर नाही. मग याचा अर्थ नाऊन नाही म्हणजे याच्यासोबत काय पाहिजे होतं, तर यस पाहिजे होता. मग हा अवर सुद्धा येईल, म्हणून हा अवरच्या जागी पाहिजे होतं अवर्स, युअरच्या ऐवजी पाहिजे होतं हा युअर्स. हे पहिलं लक्षात घ्या, कारण दोघांच्याही समोर नाऊन नाही, म्हणून तिथे कोण एंट्री करणार, यस एंट्री करणार. आणि म्हणून मग हा इथे अवर्स आणि युअर्स असं पाहिजे होतं. अवर्स इथं दिलेलं आहे आणि युअर्स सुद्धा दिलेलं आहे, हे करेक्ट आहे, हे इनकरेक्ट आहे. इथे अवर इज युअर्स, इथे युअर्स दिलेला आहे, पण हे अवर या ठिकाणी चुकलंय, कारण प्लस नाऊन नाही इथे, म्हणून हा इथे पाहिजे अवर्स पाहिजे. लक्षात घ्या, इथे अवर्स इज युअर्स, इथे अवर्स इज युअर, इथे बरोबर आहे अवर्स, पण हा युअर या ठिकाणी चुकला, इथे हा इथे पाहिजे युअर्स. मग आता या ठिकाणी चेक करा, बी बरोबर आहे, आपल्याला इनकरेक्ट विचारलं. ACD म्हणजे कितवा ऑप्शन जातो तो, या ठिकाणी चौथा ऑप्शन. लक्षात घ्या, म्हणजे हा एवढा महत्वाचा प्रश्न आपल्याला इथे असू शकतो. नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन सांगितलं. आता करेक्ट, एव्हरीथिंग वॉज हर्स, असा हर्स तर येणारच नाही, मग याच्या जागी फक्त असा हर्स येईल. लक्षात घ्या. दे नो युअर्स ऑफिस, ऑफिस हे नाव नाही, मग इथं हा यस येणार नाही, ही एरर झाली, इथे फक्त युअर पाहिजे. मग याचा अर्थ हे दोन्ही काय झाले, इनकरेक्ट झाले, म्हणून उत्तर काय येईल इथे, नाही. तर हा प्रश्न थोडा मी वेगळ्या स्वरूपात, म्हणजे स्टाफ सिलेक्शनला विचारला जातो किंवा इतर सरळ सेवेला कुठल्याही याला विचारला जातो, असा एक थोडासा वेगळा प्रश्न इथं तयार केला की वाक्य दिलेलं असेल, त्या वाक्यात कुठे एरर आहे ते वाक्य परत इथं खाली त्यातले जे पार्ट असतील ते पार्ट त्यांनी इथे नमूद केलेले असणार. आता MPSCत काय होतं, त्याच्या खाली अशा रेषा दिलेल्या असतात, स्टाफ सिलेक्शन मध्ये पण या ठिकाणी अशा रेषा दिलेल्या असतात आणि ABCD असं ऑप्शन दिलेला असतो. आता इथे चेक करू. चूज द इनकरेक्ट पार्ट फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स आहे सम ऑफ देम, म्हणजे सेंटेन्स आहे सम ऑफ देम डिड नॉट ऍक्सेप्ट अवर कंडिशन बट दे न्यू दॅट एरिया वॉज अवर. सम ऑफ देम डिड नॉट ऍक्सेप्ट अवर कंडिशन बट दे न्यू दॅट एरिया वॉज अवर. आता नीट लक्षात घ्या, पहिला सम ऑफ देम मध्ये काही प्रॉब्लेम नाही, अवर कंडिशन प्लस नाऊन आलेला इथे अवर आहे, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. दॅट एरिया वॉज अवर, अवरच्या पुढे प्लस नाऊन आहे का, या ठिकाणी या एरियामध्ये नाहीये, म्हणजे आपली एरर ही आहे, तर अवरच्या जागी इथे पाहिजे अवर्स. आणि म्हणून मग या ठिकाणी इथे इनकरेक्ट पार्ट जो आहे, पार्ट विचारला ऑप्शन नाही विचारला, पहिले लक्षात घ्या. या ठिकाणी पार्ट हा इनकरेक्ट पार्ट या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आता आपल्याला विचारलं इनकरेक्ट पार्ट कोणता, तर मग हा इनकरेक्ट पार्ट असणार आहे, म्हणून आपलं उत्तर हे सी असणार आहे.
डीचा काही प्रश्नच येत नाही, कारण या ठिकाणी हा भाग येते. तर अशा स्वरूपाचं हे असणार आहे प्रश्न, की कन्सेप्ट बघा, जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्याच्यावर कितीही वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू द्या, तो प्रश्न आपण टॅकल करू शकतो. पण आपली कन्सेप्टच नाही आणि हे फॉर्म्युल्याच्या बेसवरती पाठ केलं तर प्रश्न वाचल्यानंतर आपण याचा फॉर्म्युला काय, याचा नियम काय, तो नियम आठवण्याचा, त्याचा रूल्स आठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस तो प्रश्न आपण पूर्णपणे ब्लँक होऊन जातो. थोडक्यात काय, कन्सेप्ट व्यवस्थित आपली झाली पाहिजे. म्हणून जे जे बोर्डवरती मी शिकवेल, माझा हट्ट असणार ते त्या ठिकाणी तुम्हाला आलंच पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, पहिले जो व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला बोर्डवरचा त्या ठिकाणी दिसणार ते तुम्ही लर्न करायचा. लर्न केल्यानंतर लगेच तुम्हाला सेम टॉपिक जो शिकवला आहे त्याची एक त्याच्या स्वरूपाची एक PDF म्हणजे नोटबुकची जी अगोदरची असेल ती PDF तुम्हाला पाठवलेली असेल, ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स व्हेरिएशन असेल, म्हणून ते परत त्या ठिकाणी सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा. म्हणजे बघा, आपली सिस्टमच अशी असेल, पहिले व्हिडिओ तो तुम्ही लर्न करायचा, त्याच्यानंतर तुम्हाला जी PDF आलेली असेल ती PDF तुम्ही वाचायची आणि परत त्यात जे क्वेश्चन्स असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी एक PDF त्या ठिकाणी पाठवलेली असेल स्पेशल क्वेश्चनची, ते क्वेश्चन सोडवायचे. ते क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता आले तर समजून जायचं हा टॉपिक आपल्याला समजलेला आहे. आणि जर क्वेश्चन सोडवता आले नाही किंवा काही गडबड असेल तर आपल्याला त्या ठिकाणी थोडं समजलेलं नाही असं गृहीत धरायचं. मग ते आपल्याला आलं पाहिजे म्हणून आपण काय करणार, तर त्या ठिकाणी आपण स्पेशल नेक्स्ट डेला झूम ॲपवरती येणार आणि तिथे येऊन तुमचा तो प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार. सगळ्यात शेवटचा उद्देश एकच आहे, तो तुमचा असो माझा असो, जे इथं शिकवलेलं असेल ते आपल्याला आलंच पाहिजे, तरच या ऑनलाईनला येण्याचा आपल्याला उद्देश पूर्ण होईल. नाहीतर फक्त ऑनलाईन लेक्चर्स फक्त ऑनलाईनच राहील, तसं व्हायला नकोय. म्हणून ऑफलाईन टाईप ऑनलाईन लेक्चर्स झालं पाहिजे. थोडक्यात इथं ज्या पद्धतीनं समजतंय सगळ्यांना त्या पद्धतीनंच ऑनलाईनला समजलं पाहिजे, हा उद्देश असेल. म्हणून मी वारंवार ही गोष्ट रिपीट करत राहील, हे पहिले लक्षात घ्या. मग इथे जे आहे स्वरूप हे या पद्धतीनं हे असं असणार आणि हा कन्सेप्ट इथं मग थांबतोय. आपण ग्रामर शिकत नाहीये हे परत लक्षात घ्या, आपण पहिले बेसिक शिकतोय. मग ज्याला स्पेअर पार्ट्स असं मी त्याला नाव दिलेलं आहे, हे स्पेअर पार्ट्स शिकतोय. आणि हे स्पेअर पार्ट्स आपले मजबूत असेल तर पुढे जेव्हा ग्रामर आपलं स्टार्ट होईल 7-8 लेक्चर नंतर, त्यावेळेस आपल्याला जे शिकलेलं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला कामात येईल. हे अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट. तर अशा स्वरूपाचे प्रश्न आहे. फायनली या टॉपिकवरती मी आता परत सांगतोय, नाऊन आला तर यस येणार नाही, नाऊन नसेल तर त्या ठिकाणी यस येईल. याला अपवाद इट्स आणि जॉन्स म्हणजे एनी नेम जॉन्स. तर याचा हा टॉपिक याचा नेक्स्ट हे लेक्चर त्या ठिकाणी असणार आहे. आता याच्यातला शेवटचं प्रश्न जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात त्या ठिकाणी लॉंग प्रश्न आहे, तो आता येथे आपण चेक करूया. बघा, आता या टॉपिकवरचा हा एक जनरली हा लॉंग क्वेश्चन आता या ठिकाणी आपण घेतोय. अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. चेक करा. जॉन रोट इन द एंड ऑफ द लेटर युअर फेथफुली. जॉन रोट इन द एंड ऑफ द लेटर युअर फेथफुल स्टुडंट. जॉन रोट in the end of the letter yours faithfully. same John wrote in the end of the letter yours faithfully. आता याचं जर उत्तर आपल्याला काढायचं असेल तर आता बरेच जण याचं मराठीत करणार. आता मराठी करून काय करणार इथे मला सांगा. याचे सगळे सेम आहे, जे सेम आहे त्यात एरर नाही, ज्या गोष्टी सेम आहे त्यात एरर नाही. त्याचा अर्थ लिहिलं पत्रा शेवटी काय, तर आपण 10वी किंवा 12वीत असताना पत्र लिहित असताना अशा स्वरूपाचा घटक वापरत होतो. पण तेव्हा कधीच कळलं नाही की हा युअर अपॉस्ट्रोफी असता हवा, हा युअर्स हवा, काय जे असेल ते. परंतु त्यात काय दडलेलं आहे ते चेक करू आणि त्यानुसार याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. म्हणजे याचा अर्थ इथपर्यंत तर एरर नाही आहे, एरर आपल्याला इकडे शोधायची आहे. मग आता चेक करू. युअर फेथफुली, युअर फेथफुल स्टुडंट, युअर्स फेथफुली आणि युअर्स फेथफुली. आता या ठिकाणी हा सेम झालाय, युअर्स फेथफुली. इथं युअर्स फेथफुल स्टुडंट हा एक ऑप्शन या ठिकाणी ऍड करतोय मी. युअर्स फेथफुल स्टुडंट हा ऑप्शन आहे. ओके, आता चेक करा. ज्याला FUL
हे सफिक्स लागते किंवा FU_LLY हे असं सफिक्स लागते, तर त्या ठिकाणी आपल्यालाही माहिती आहे LY हे जे सफिक्स लागते तर त्याचा अर्थ म्हणजे जनरली ॲडजेक्टिव्ह आपण त्याला म्हणतो किंवा ॲडव्हर्ब असं आपण म्हणतो. LY लागले की त्या ठिकाणी ॲडव्हर्बचं स्वरूप आणि ॲडजेक्टिव्हचं. परंतु मला सांगा या ठिकाणी जे भांडण आहे आपण आतापर्यंत कन्सेप्ट बघितली, हा यन आणि यस मध्ये म्हणजे हा नाऊन आणि यस मध्ये थोडक्यात नाऊन आहे. मग नाऊन जर असेल तर इथं ॲडजेक्टिव्हचा काहीही संबंध नाही आपल्या या कन्सेप्टमध्ये. आणि म्हणून मग इथं जे इथे LY आहे त्याला मी आता या ठिकाणी बाजूला करतो. हा LY त्या ठिकाणी हा FUL हा इथे आणि हा इथे. आता यांचा सहभाग हा इथे नसणारच आहे आपल्या या कन्सेप्टमध्ये, मग त्यांना गृहीत धरूच नका. आता हे लक्षात घ्या, डू नॉट कन्सिडर देम. मग आता काय करायचं, तर या ठिकाणी मी आता इथे हे करतोय, याला मी रब करतोय. बघा किती सोपे प्रश्न असतात, फक्त स्वरूप मोठं दिसते. झालं, इतकं हे सोपं आहे. आता जे शिकलो ते या ठिकाणी आपल्याला मांडायचंय. बघा युअर प्लस नाऊन आहे का, नाहीये. मग इथं काय पाहिजे होता, यस पाहिजे होता. ही झाली एरर, नाऊन नाही आहे तिथे. इथे प्लस काय आला, नाऊन. म्हणून हा युअर कसा आहे, करेक्ट आहे. युअर स्टुडंट, युअर फेथफुल स्टुडंट, करेक्ट. युअर्स पुढे नाऊन नाहीये म्हणून हा यस करेक्ट आहे. याच्या ऐवजी म्हणजे बी आणि सी हे करेक्ट आहे. आणि युअर स्टुडंट हा प्लस नाऊन आला पण हा यस चुकला आहे म्हणून इथे फक्त युअर हवा होता. आणि म्हणून मग हा डी चुकला, पण उत्तर आपलं या ठिकाणी करेक्ट BC असं येतं. परत लक्षात घ्या, इथे समोर नाऊन नाही म्हणून युअर चुकला, युअर्स हवा होता. म्हणजे याच्याऐवजी हा ऑप्शन युअर स्टुडंट करेक्ट, युअर फेथफुल स्टुडंट म्हणून हा आपण गृहीत धरले नाही. युअर स्टुडंट करेक्ट नाऊन आहे समोर म्हणून युअर करेक्ट आहे. युअर्स पुढे नाऊन नाही पण यस आला, हे करेक्ट आहे. पुढे नाऊन आला पण यस परत आला, नाऊन आणि यस एकत्र येणार नाही म्हणून हे रॉंग. याच्याऐवजी हा ऑप्शन म्हणून BC हे करेक्ट येतं. म्हणजे A ऐवजी हा B करेक्ट आहे आणि D ऐवजी C ऐवजी हा D त्या ठिकाणी करेक्ट येतो. सॉरी, B ऐवजी हा D ऐवजी हा B करेक्ट येतो आणि A ऐवजी हा C करेक्ट येतो. म्हणजे B आणि C करेक्ट येतात. हे अशा स्वरूपाचा हा क्वेश्चन आहे. हा शेवटचा क्वेश्चन आहे. याच्यावरती एकदा चेक करून घ्या, त्याला नीट बघा आणि जी PDF येईल नोटबुकची त्यामध्ये हा क्वेश्चन असणार आहे, तो पण एकदा चेक करा समजला की नाही. तर अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न या टॉपिकवरती आपल्याला विचारू शकतात. कन्सेप्ट काय आहे, फक्त नाऊन आणि यसचे, तरी सुद्धा याच्यावरती इतके प्रश्न विचारले जातात. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. टॉपिक क्लिअर, चेक करा.